नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं की तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड अंतर्गत करार तत्वावर नियुक्ती करण्यात येत आहे. वेगवेगळी याच्यामध्ये पदे आहेत. कोणती पदे आहेत, कशाप्रकारे अप्लाय करू शकता, ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याचे आर्टिकल सविस्तर वाचायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ॲज वेल ॲज हे PDF किंवा हे जे इमेज आहे तुम्हाला जाहिरात, ते आपल्या ग्रुप्सवर मिळून जाईल. व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम लिंक, ग्रुप लिंक जे आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर बघा, कंत्राटी तत्वावर ही पदे भरली जाणार आहेत. याच्यामध्ये पदे आहेत स्टाफ नर्स, डायलिसिस तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ, ECG तंत्रज्ञ, महिला. तर रिक्त पदं पाहू शकता. स्टाफ नर्सची 6 पदे आहे, डायलिसिस तंत्रज्ञाची 2 पदे, फार्मासिस्टची 3 पदे, एक्स-रे तंत्रज्ञाची 2 पदे आणि ECG तंत्रज्ञ महिलाचं 1 पद आहे. वेतन श्रेणी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. प्रत्येक जे पद आहे त्यानुसार वेतन श्रेणी ही आहे समोर दिलेली आहे. जसं स्टाफ नर्स 28,000 रुपये पर मंथ, डायलिसिस तंत्रज्ञ 28,000 रुपये पर मंथ, फार्मासिस्ट 24,500, एक्स-रे तंत्रज्ञ 24,500 आणि ECG तंत्रज्ञ महिला यांसाठी 24,500. आता प्रत्येक जे पद आहे त्यानुसार शैक्षणिक पात्रता जी आहे ती वेगवेगळी आहे. जसं स्टाफ नर्स या पदासाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी तुमचं GNM किंवा BSc नर्सिंग कंप्लीट झालेलं पाहिजे. तसेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन तुमचं कंप्लीट असलं पाहिजे. डायलिसिस तंत्रज्ञानासाठी तुमचं BSc डायलिसिस तंत्रज्ञ कंप्लीट झालं पाहिजे आणि तुम्हाला कामाचा 2 वर्षाचा अनुभव किमान असला पाहिजे. फार्मासिस्टसाठी सिंपल आहे, तुमचं B.Pharm किंवा D.Pharm कंप्लीट पाहिजे आणि हॉस्पिटलचा अनुभव पाहिजे 2 वर्षाचा. तसेच एक्स-रे तंत्रज्ञासाठी HSC सोबत म्हणजे 12वी तुमचं कंप्लीट पाहिजे. त्याचबरोबर एक्स-रे तंत्रज्ञ कोर्स तुमचा कंप्लीट असला पाहिजे आणि हॉस्पिटलचा अनुभव पाहिजे 1 वर्षाचा. तसेच ECG तंत्रज्ञ जे महिलासाठी पद आहे 1 पद, त्यासाठी पदवीधर आणि ECG तंत्रज्ञ कोर्स तुमचा कंप्लीट असला पाहिजे. हे जर शैक्षणिक पात्रता तुम्ही कंप्लीट करत असाल तर तुम्ही या पदासाठी जे आहे ते अप्लाय करू शकता. यासाठी कागदपत्रे काय काय लागणार आहेत तर बघा, सिंपल आहे. कागदपत्रे तुमचे जेही तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे, कोर्स कंप्लीट केलेला आहे आणि जोही अनुभव आहे तुमचा त्याचे सर्टिफिकेट, त्या अनुभवाची स्कॅन केलेली प्रत, हे सर्व डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तुमच्याकडे अनुभव असेल तर त्याला योग्य प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स घेऊन डायरेक्टली जे आहे वॉक इन इंटरव्ह्यू आहे. स्थळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल खडकी पुणे 3 इथे तुम्हाला जायचं आहे. मुलाखतीचा दिनांक आहे 10 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजता आणि जी उमेदवाराची नोंदणी असेल ती सकाळी 11 वाजता बंद होणार आहे. तर तुम्हाला नोंदणी करायची आहे आणि तुम्ही यासाठी वॉक इन इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकता आणि तुम्ही डायरेक्टली हे जे कंत्राट पद आहे ते मिळवू शकता. तुमच्या जे अनुभव आहे, तुमचा एक्सपिरियन्स आहे आणि तुमचं क्वालिफिकेशन आहे त्या बेसिसवर. मित्रांनो, यासाठी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर खाली कॉमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर काही अडचणीत असतील, फॉर्म भरायचा असेल तर तिथे आम्हाला विचारू शकता. तसेच आपलं व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम जी लिंक आहे तीही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंकद्वारे तुम्ही आपला ग्रुप जॉईन करू शकता, ॲज वेल ॲज आपले आर्टिकल्स वाचू शकता. सर्व इम्पॉर्टंट लिंक ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, चेकआउट करायला विसरू नका. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.